Hello everyone, welcome again in our second session. Up till now, you learned tenses, letter writing, story writing, active and passive voice by our English teachers. Now, in this session, I am Mrs. Meena Takalkar going to teach you question tag. Question tag is also known as a tail tag. What is question tag? A question tag is a short question at the end of statement. Question tags are used when asking for agreement or confirmation. विधानार्थी किंवा आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी एक छोटासा प्रश्न विचारलेला असतो, त्यालाच क्वेश्चन टॅग असे म्हणतात. While learning question tag, you should know the contracted forms. Here are some contracted forms. Am not, aren't, may not, mayn't, is not, isn't, are not, aren't, was not, wasn't, were not, weren't, shall not, shan't, will not, won't, have not, haven't, has not, hasn't, had not, hadn't, cannot, can't, could not, couldn't. This is very important in question tag while making positive statement into negative. Let's see how to make question tag. If the statement is positive, question tag will be negative. For example, she is tall. This statement is positive, so question tag will be negative. दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहून कॉमा द्यावा व नंतर हेल्पिंग वर्ब म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब शोधावे. ह्या वाक्यात इज हे हेल्पिंग वर्ब आहे. इजला नॉट जोडून ते इजंट असे होईल व नंतर प्रोनाऊन घ्यावे आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा. वी हॅव नेक्स्ट एक्झाम्पल हिअर. दे आर वर्किंग हार्ड. क्वेश्चन टॅग विल बी they are working hard, aren't they? If the statement is negative, question tag will be positive. म्हणजेच वाक्य नकारार्थी असेल म्हणजेच वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग, नन असे नकार दर्शविणारे शब्द वापरलेले असतात. अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह म्हणजेच होकारार्थी होतो. अशा वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्बला नकार जोडला जात नाही. फॉर एक्झाम्पल, आय शॅल नेव्हर स्टडी हार्ड. ह्या वाक्यामध्ये नेव्हर हा शब्द नकार दर्शवितो म्हणजेच हे वाक्य निगेटिव्ह आहे आणि शॅल हे ऑक्झिलरी वर्ब आहे. म्हणून ह्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आय शॅल नेव्हर स्टडी शॅल आय असा होईल. नाव सी वन मोर एक्झाम्पल. यू हॅव डन नथिंग रॉंग. हॅव यू असा याचा क्वेश्चन टॅग होईल. इफ हेल्पिंग वर्ब इज नॉट गिव्हन इन द सेंटेन्स, यूज टू डूज फॉर्म अकॉर्डिंग टू द टेन्स. मीन्स फॉर सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज डू, डज, अँड इन सिम्पल पास्ट टेन्स यूज डीड. हिअर आर examples. First example is I watch a movie. This sentence is in simple present tense. Auxiliary verb is not mentioned in the sentence. Watch is main verb and it is in simple present tense. So here we have to take to do's form do. So this sentence question tag will be I watch a movie, don't I असा होईल. लेट्स हॅव अ लुक ॲट सेकंड सेंटेन्स. शी लाईक्स पिझ्झा. ह्या वाक्यामध्ये लाईक्स हे मेन वर्ब आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे म्हणून डज वापरावे किंवा मेन वर्बला जर यस लागला असेल तर डज वापरावे. ह्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शी लाईक्स पिझ्झा डझंट शी असा होतो. सी द थर्ड सेंटेन्स. ही लुक्ड ॲट द डोअर. ह्या वाक्यात मेन वर्बला ईडी लागल्यामुळे ते सेंटेन्स सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून आपल्याला डीड हे टू डूचे रूप घ्यावे लागते.
ह्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल ही लुक्ड ॲट द डोअर डिडंट ही असाच होईल. इन द सेंटेन्स इफ सब्जेक्ट इज एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन अँड नोबडी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना दे हे प्रोनाऊन वापरावे. फॉर एक्झाम्पल समवन विल गो देअर, समवन विल गो देअर, वोंट दे असा ह्याचा क्वेश्चन टॅग होईल. विल नॉटचा वोंट असं होतो. नेक्स्ट एक्झाम्पल नो वन केम देअर. ह्या वाक्यात नो वन आहे त्यामुळे नकारार्थी वाक्य आहे. केम हे वर्ब पास्ट टेन्स दर्शविते म्हणून ह्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल नो वन केम देअर डिड दे. सी द थर्ड सेंटेन्स एव्हरीबडी प्लेड हिज रोल. पॉझिटिव्ह सेंटेन्स हे पास्ट टेन्समध्ये आहे सो क्वेश्चन टॅग विल बी एव्हरीबडी प्लेड हिज रोल डिडंट दे असा होईल. व्हेन सब्जेक्ट इज प्लुरल देन यूज प्रोनाऊन दे. वाक्यामध्ये कर्ता जर अनेकवचनी असेल तर दे हे प्रोनाऊन वापरावे. फॉर एक्झाम्पल पीपल वॉच द क्रिकेट मॅच. इन दिस सेंटेन्स पीपल वर्ड indicates collective noun. This sentence question tag will be people watch the cricket match don't they असा होईल. See the second example. My friends were singing the songs. Here subject is in plural form. My friends. Question tag of this sentence will be my friends were singing the songs weren't they असा होईल. Question tag of imperative sentence will be will you. आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू असाच होतो. फॉर एक्झाम्पल स्टँड अप. इथे आज्ञा दिलेली आहे. ह्या वाक्याचा क्वेश्चन टॅग स्टँड अप विल यू असाच होतो. सी द सेकंड एक्झाम्पल ओबे द एल्डर्स. ओबे द एल्डर्स विल यू असा क्वेश्चन टॅग होईल. व्हेन इम्परेटिव्ह सेंटेन्स स्टार्ट्स विथ लेट्स क्वेश्चन टॅग विल बी शाल वी. म्हणजेच वाक्याची सुरुवात जर लेट्सने झाली असेल तर अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग शाल वी असाच होतो. फॉर एक्झाम्पल लेट्स कंप्लीट आवर होमवर्क. ह्याचा क्वेश्चन टॅग होईल लेट्स कंप्लीट आवर होमवर्क शाल वी. नेक्स्ट सेंटेन्स इज लेट्स प्ले ऑन द ग्राउंड. ह्याचा क्वेश्चन टॅग होईल लेट्स प्ले ऑन द ग्राउंड शाल वी. इन द सेंटेन्स or statement if subject is noun according to the noun use pronoun. वाक्यातील कर्ता जर नाउन असेल तर नामाप्रमाणे ही शी इट हे प्रोनाऊन वापरावे. फॉर एक्झाम्पल सॅम इज ॲन ऑफिसर. इन दिस सेंटेन्स सॅम इज नाउन सो यूज प्रोनाऊन हिअर ही. देन क्वेश्चन टॅग विल बी सॅम इज ॲन ऑफिसर isn't he. See the second example. Geeta was my classmate. Wasn't she? If I am is used in a sentence, it gets changed to aren't I. जर एखाद्या वाक्याची सुरुवात I am ने झाली असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी aren't I असाच होतो. फॉर एक्झाम्पल आय ॲम अ स्टुडंट. आय ॲम अ स्टुडंट aren't I असा क्वेश्चन टॅग होईल. सेकंड सेंटेन्स इज आय ॲम टायर्ड टुडे. ह्याचा क्वेश्चन टॅग होईल आय ॲम टायर्ड टुडे aren't I. इफ आय ॲम नॉट इज यूज्ड इन अ सेंटेन्स इट गेट्स चेंज्ड to am I. इन क्वेश्चन टॅग फॉर एक्झाम्पल जर वाक्याची सुरुवात आय ॲम नॉट अशी असेल तर क्वेश्चन टॅग ॲम आय असाच होतो. सी द एक्झाम्पल
आय ॲम नॉट गोईंग टू स्कूल. ह्याचा क्वेश्चन टॅग होईल आय ॲम नॉट गोईंग टू स्कूल. ॲम आय? लुक ॲट सेकंड एक्झाम्पल. आय ॲम नॉट प्लेइंग फुटबॉल. आय ॲम नॉट प्लेइंग फुटबॉल. ॲम आय? सी, here are some examples I have solved. See, the first one is I can dance. I can dance, can't I? I am a student. I am a student, aren't I? Third one is finish the work. Finish the work, will you? Fourth one is let's go to cinema. Let's go to cinema, shall we? Fifth one is no one came there. No one came there, did they? See the next example. I eat an ice cream. I eat an ice cream, don't I? Seventh example is we do not play on the ground. We do not play on the ground, do we? Eighth one is she has a new car. ह्याचा क्वेश्चन टॅग होईल शी हॅज अ न्यू कार, हॅझंट शी? नाइन्थ वन आय रोट अ पोएम. हिअर आय रोट अ पोएम, डिडंट आय? अँड लास्ट एक्झाम्पल इज सुनीता वॉचेस अ मूव्ही. सुनीता वॉचेस अ मूव्ही, डझंट शी? इथे मी तुम्हाला ही एक्झाम्पल्स सोडून दिलेले आहेत. तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल्स सोडवण्याचा प्रयत्न घरी करावा. थँक्यू.